मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, मी बिग मराठी न्यूज चॅनलचा कुपवाड प्रतिनिधी प्रवीण मिरजकर। पाहूया एक ओवावी हॉस्पिटलबद्दल खळबळजनक बातमी। आज आपण आलो एका सांगलीमध्ये कुटुंबाबाबत। त्यांची आई ओवावी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती। त्यांचं असं म्हणणं आहे की ओवावी हॉस्पिटलमध्ये आईवर व्यवस्थित उपचार झाले नाहीत आणि गलिच्छ स्टेटमेंटमुळे आमच्या आईच्या त्यांनी म्हणजे जीव गमावला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांचं काय म्हणणं आहे आपण बिग मराठीच्या कॅमेरामध्ये कैद करू। नाव तुमचं? मी सलमान दस्तिके बावन, राहणार सांगली पत्रकार नगर। ठीक आहे। ओवावी हॉस्पिटलमध्ये तुमच्या ॲडमिट होती, कोरोना पॉझिटिव्ह होत्या? कोरोना पॉझिटिव्ह होती। किती तारखेला ॲडमिट होती? 24 जुलै रोजी ॲडमिट केले ते। हां, त्रास होत होता म्हणून। बरं, तिथे स्टेटमेंट म्हणजे तुम्ही काय सांगणार आहे? काय काय कशाबद्दल काय म्हणजे काय स्टेटमेंट देणार आहे आमच्या त्याला बिग मराठीला? तिथला कारभार बघून आम्ही आहे की नाही 3-4 दिवस झाले त्यांच्या सरांना विचारलो काय चालू आहे ट्रीटमेंट, तर आम्हाला कसं झालं त्यांनी काही सांगितले नाहीत आणि विचारताना डॉक्टर व नर्सची डिग्री विचारताना मला उडवाउडवीची उत्तरं मिळाली तिथं। तर आणि स्वच्छता तर काहीच नव्हती। पीपी किट, मास्कचा वापर काही तिथले नर्स आणि पीपी किट वापरत नव्हते आणि कुणालाही आत प्रवेश देत होते। आणि ते हैदराबादचा एक बाबा होता, तो तिथं स्मोकिंग, KM हसन शरीफ म्हणून होता, तो तिथं मद्यपान स्मोकिंग करत बसायचा। बरं, आणि काय सांगू शकाल? आणि तिथं तर इंजेक्शनचा पण काळा बाजार करत होते। 700 रुपयाचं इंजेक्शन ते 1900 रुपयाला देत होते आणि आम्हाला रेमडेसिवीर ते आणून द्या म्हणत होते। आम्ही सगळं आणून दिले पण आमच्या आईला ते काही दिलंय का नाही काहीच माहित नाही। बरं, मग एकंदरीत ह्या गलचान ओवावी हॉस्पिटलच्या कारभारामुळं तुमच्या आईचा जीव गमावला लागलेला आहे। यांच्या कारभारामुळे आमच्या आईचा जीव गेलेला आहे। यांना कडक यांच्यावर कारवाई व्हावी। आणि काय सांगू शकाल थोडं? काय म्हणजे आणि काय तुम्हाला काय जाणवलं आहे याविषयी, काय डॉक्टरच्या विषयी? डॉक्टर म्हणजे ह्या दवाखान्यामध्ये आणि कोणाचा वावर होता? या डॉक्टरमध्ये मेन ते मिरजेचे झहीर मुजावर एक होते आणि ते रवी पोद्दार एक होता तो मेन, आणि ते हैदराबादचा बाबा KM हसन शरीफ म्हणून एक होता। आणि कोण नाव? आणि ते दिगंबर पवार एक सर येत होते आणि तेवढंच राऊंड मारून जात होते। त्यांनी नुसतं सिरियस आहे तुमची आई असं सांगत होते येऊन।
याची चौकशी मला करायची. यांची कसून चौकशी व्हावी ही आयुक्त व कलेक्टर साहेबांनी आमची नम्र विनंती.